नमस्कार मित्रांनो. आज आपण नामिबियाच्या एक अत्यंत गंभीर स्थितीबद्दल माहिती घेणार आहोत. नामिबिया एक आफ्रिकन देश आहे. सध्या एका भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. या दुष्काळामुळे देशातील अन्नस्रोत दडपले आहेत आणि अन्नाची जी काही कमतरता आहे ती अत्यंत कमी प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नामिबिया सरकारने 723 वन्य प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर या निर्णयामागील कारणे आणि परिणाम काय आहेत ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, नामिबिया सरकारने 30 हिप्पोपोटॅमस, 60 बफेलो, 50 इम्पाला, 100 ब्लू वाईल्ड बेस्ट, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 इलांड्स या वन्य प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 150 हून अधिक प्राणी आधीच मारले गेले आहेत आणि त्यातून 63 टन मांस मिळाले आहेत. दुष्काळामुळे अन्नसाधनांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे आणि त्यामुळे खाद्यसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे खाद्यपदार्थांची किंमत सुद्धा वाढली आहे आणि लोकांच्या अन्नाच्या आवश्यकतांची पूर्तता होऊ शकत नाही. युनायटेड नेशन्सने सांगितले की देशातील 84% अन्नसाठा संपला आहे आणि 1.2 मिलियन लोकांना तात्काळ अन्न सहाय्याची आवश्यकता भासत आहे. दुष्काळाचे मुख्य कारण म्हणजे एल निनो, एक हवामान पॅटर्न जो अत्यंत उष्णता आणि शुष्कता निर्माण करतो. 2023 मध्ये 7 वर्षांच्या ब्रेकनंतर एल निनो परतला आहे, ज्यामुळे तापमान वाढले आहे आणि पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यामुळे मातीच्या आर्द्रतेत कमतरता आणि वनस्पतींच्या ताणाचे परिणाम दिसून आले आहेत. वन्य प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय फक्त मांस पुरवठ्यासाठी नाहीच, दुष्काळामुळे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात स्थलांतर करणार आहेत, ज्यामुळे मानवांसोबत संघर्ष निर्माण होऊ शकतो. नॅमिबियामध्ये 24,000 हत्तींनी एक मोठी जनसंख्या आहे. सरकारच्या मते काही वन्य प्राण्यांची कत्तल करणे हे वन्यजीव व्यवस्थापनासाठी आणि अन्न स्रोतांसाठी फायद्याचे ठरेल, असे त्यांचे मत आहे. वन्य प्राण्यांची कत्तल करणे नवीन नाही. जगभरात विविध वन्य प्राण्यांचे मांस, अन्न, खेळ आणि ट्रॉफीसाठी घेतले जाते. झेब्रा, ब्लू वाईल्ड बेस्ट आणि इम्पाला यांसारखे प्राणी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामध्ये सामान्यतः खाल्ले जातात. युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांच्या मते या प्राण्यांची कत्तल वैज्ञानिक पद्धतीने आणि टिकाऊपणे केली गेली तर कोणतीही जागतिक किंवा देशांतर्गत कायदे पाळले जातात तर चिंतेची गरज नाही. नामिबिया आणि त्यांच्या नागरिकांच्या मदतीसाठी, अधिक माहितीसाठी आणि सहाय्य करण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी संपर्क साधण्याला सांगितले आहे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला या माहितीचा उपयोग झाला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक यू.